तरी झडझडोनी वहिलानी ये भक्तीचे वाटेला असा निर्णय करू नको. पटकन हे मार्ग धर, सटकन मार्ग घाल. होय होय वार करी आणि पाहे पाहे रे पंढरी. याला उशीर करू नये. पटकन प्रसादाचे 3 भाग करा आणि राण्यांना खायला द्या. कारण 80,000 वर्षापासून या प्रसादावर विघ्न टपलेले. आता तुमच्या सगळ्यांना वाटत असेल की या एवढ्या मोठ्या महाप्रसादावर विघ्न कसं टपलेलं होतं सांगतो. नामदेवरात वर्णन करता जन्माच्या अभंगात. इंद्राच्या दरबारात सुवर्चना नावाची एक अप्सरा होती. सुवर्चना नामे स्वर्गीची देवांगना ब्रह्मशापे जाना घार झाली. तिला ब्रह्मदेवाचा शाप झाला. का झाला? गुणाची होती म्हणून झाला. शाप एरवी कसा होईल? कसा शाप झाला आहे का? ती नृत्य कलेत नंबर 1 वर होती. त्रैलोक्यात महाराज परमात्मा एखाद्याला असा गुण देतात की जग पाहत त्याच्याकडे. जग त्रैलोक्य तिच्या नृत्यावर भाळलेलं होतं. नृत्य म्हणजे नाचकाम करता येत होतं तिला. नाचणे ही कला आहे. तेही सगळ्यांना जमत नाही. हरिपाठात जेव्हा आमचे वारकरी पावल्या खेळतात त्यावेळेला बारीक लक्ष देऊन पहा. सगळ्यांना सारख्या पावल्या खेळता येत नाही. मला चेंडू सारखीच उडतात काही. चेंडूच हा अल्लाह काय पावल्या खेळतात. सगळ्यांना खेळता दिलाच राव. काहीच्या पावल्या खेळणं म्हणजे हलगटाचं बोंगाळ. त्या हलगटाला जसा मेळ नसतो तसं पावली सगळ्यांना खेळतात. एक कला आहे. ती कला नृत्य ही कला आहे. वादन ही एक कलाच आहे. गायन ही कला आहे. कोणाला सांगू नका रामायण सांगणं ही कलाच आहे. देवानं दिलेली काय कला आहे. इतकी कलेत प्रवीण होती ती. त्रैलोक्यात तिच्यासारखी तिला जोडीदार दुसरी नव्हती. ते नृत्य कलेत पहिल्या नंबरला होती. एकदा काय झालं, ब्रह्मदेवाच्या सत्यलोकात मोठा समारंभ. जसा आपल्या बाईसाहेबाचा सोहळा आहे असा सत्यलोकात सोहळा होता. आणि त्या सत्यलोकातल्या सोहळ्यात ब्रह्मदेवाने तिला आमंत्रित केलं. इंद्र चंद्र महेंद्र यम वायू वरुण कुबेर यक्ष किन्नर तुंबर गंधर्व विद्याधर किम पुरुष सगळेच बोलावले. मोठा सोहळा आहे. मोठा सोहळा आहे. सुवर्चनेचं नृत्य आहे. तिथे मृदंग वाजवायला इंद्र होता. भगवान शंकर डमरू वाजवत होते. गंधर्व गात होते. वाद्य वाजत होते आणि नृत्य ठेवलं होतं. महाराज ही नाचण्यात पहिल्या क्रमांकावर होती. तिला एक अवगुण होता. अवगुण तिला एक व्यसन लागलं होतं. ती नाचत होती चांगली पण पिल्याशिवाय नाही. पोटभर प्यायची, धुंद व्हायची आणि मग लाखो लोकांच्या डोळ्यातली बाहुली बनायची. तिला ते व्यसन होतं.
गुणाजवळ अवगुण असण्याची शक्यता असते. आमच्या या माता लाईट नव्हती तेव्हा घरात दिवे लावित होत्या. दिव्याची बोट भरत ज्योत असते, एक कांडभर, पण कांडभर ज्योत घरभर प्रकाश देते की नाही. काय दिव्याची ताकद आहे, काय दिव्याचा गुण आहे. घर भरून प्रकाश देणं हा दिव्याचा गुण आहे. पण मातांनो, तुम्ही पाहिला का कधी तो दिवा जर असा उचलून वर घेतला तर घरभर प्रकाश देणाऱ्या दिव्याच्या खाली खरंय काय, दिव्याखाली अंधार असू शकतो. तसा गुणाजवळ अवगुण लपलेला असू शकतो. तिला एक अवगुण होता. काय माणसं गुणी असतात महाराज काही. मी त्या यवतमाळ जिल्ह्यात एकदा कथेला गेलो. पहिलाच दिवस होता. 10 कार्यकर्ते मला सांगत होते, महाराज एवढा मोठा लाखो रुपयाचा आमचा खर्चही नाही या सप्त्याचा. आणि आमच्या गावातले एक बापू, एक विश्वासराव बापू, त्यांच्या जीवावर एवढा सप्ताह चालतो. सप्त्यात जर 4 लाख कमी पडले तर बापू एकटेच देतात. 10 कार्यकर्त्यांनी सांगितलं मला. मग पहिलाच दिवस होता, ओळख पाळख नव्हती. मी मनात विचार केला, असा जर एवढा उदार कोणी विश्वासराव बापू आहे तर त्यांनी चहाला बोलवावं मग आपण जाऊ, त्याच्यापेक्षा आपणच आधी जाऊ. म्हणून 5 वाजता कथा आटोपली आणि त्या कार्यकर्त्यांना म्हणलं, मला तुमच्या विश्वासराव बापूच्या घरी जाऊ, घेऊन चला. त्याने एकानं घडी पाहिली, म्हणजे महाराज किती वाजले आता? म्हणजे 5:30. मग नाही, बापूच्या घरी जाता येत नाही. म्हणजे काय झालं? आणि बापू 5च्या पुढे ध्यानावर राहत नाही. एवढा गुण, किती अवगुण. एवढा गुण की आपल्या सप्ताहात मोडू द्यायचा नाही, एवढा याच्यात आचाट गुण, त्यालाही अवगुण. त्या अप्सरेला, सुवर्चनेला एकच अवगुण होता, ती पीठ. आणि ब्रह्मदेवानं आमंत्रित केली. ब्रह्मदेवाच्या सत्य लोकात आली. त्या दिवशी ती जास्तच पिली, मोठेपणात आली. या सत्य लोकात माझा कार्यक्रम. इतकी बेभान झाली, तिला बुद्धी राहिली नाही. जशी मंचावर चढली, वाद्य वाजू लागली. एक ताल, त्रिताल, छताल, असे अनेक ताल असतात त्याचे. हे सोपं नाही. आरोह, अवरोह, सम, काल हे कळायला पाहिजे, मात्रा कळायला पाहिजे. तिला काहीच कळालं नाही, बुद्धीच राहिली नाही. हे सोपं नसतं वाजवणं, म्हणणं. तिला तो ताल कळाला नाही. गरा 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 फिरली, बेशुद्ध झालेली होती. ज्याच्या घरी कार्यक्रम असतो महाराज, तो जबाबदार असतो. ब्रह्मदेवाला वाटलं, काय झालं? त्या मुलीला का काही अटॅक आला का काय झालं? काय ठीक आलं का काय? एकदम रंगाचा भंग झाला ना. लाखो लोक बसलेले आणि ती पटकन पडली. जबाबदार माणसाला काळजी असते. मी नेहमी सांगत असतो, जे जबाबदार माणसं आहेत, सप्ताह सुरू व्हायच्या दिवशी वजन मोजायचं आणि काल्याच्या दिवशी वजन मोजायचं. महाराज 100-200 ग्रॅम तरी रक्त आटते. काळजी करावं लागते. पायाला दम राहत नाही, हाताला दम राहत नाही. रात्र बेरात्र कळत नाही कोण महाराज किती वाजता येणार. पण महाराज एका प्रकारचे नसतात. एखाद्या महाराजाला दूध लागते, एखाद्याला फिकं लागतं, एखाद्याला जास्त गोड लागतंय, एखाद्याला काळा चहा लागतो, एखाद्याला कॉफी लागती. हे काय आमचे लोक एका प्रकारचे आहेत का? एखाद्याला मुगाची डाळ पाहिजे. कोण महाराज कसा येईल सांगता येत नाही. ब्रह्मदेव जबाबदार होते, त्याच्या घरी कार्यक्रम होता आणि रंगाचा भंग होऊ नये. रंगाचा भंग झाला इथे जमत नसतं लोकांना. समजा आता तुम्ही जीव लावून रामायण ऐकायला लागले, काम धंदे सोडून इथं 3-3 तास बसायला लागले. नेमकं रामायण रंगात यावं आणि रामायण सांगणाऱ्या महाराजांना म्हणा, श्यामसुंदर भाऊ एकदा डबा भरून आणा, बाहेरून येतो. त्याचा कान धरावून गावाकडे काढून घ्यावा. कारण रंगाचा भंग चालत नसतो. रंग भर कीर्तन प्रेम हरिदास नाथ, प्रेम हरिदास नाथ, प्रेम हरिदास नाथ. रंग भर कीर्तनात प्रेम
बंगला. गरगर फिरली, पटकन पडली. याला रंगाचा बंगला होता. प्रभु रामचंद्र भगवान की जय. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं. काय झालं असं लिहिलं. एवढी गुणवान म्हणून ब्रह्मदेव तिच्या जवळ गेले. पडली होती ती आणि ब्रह्मदेवाला तिच्या मुखाची दुर्गंधी आली. ते ब्रह्मदेवाचं नाक होत. पटकन कळालं ही मदिरा पान करून आलेली आहे. तो वास झाकला नाही आणि मग ब्रह्मदेवाचं मस्तक भडकलं. कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून शाप निघाला. दुष्टे, नष्टे, पापिनी, चांडाळणी, सत्यलोकात दारू पिऊन आलीस, हे शाप वृद्धी भव, तू घार होऊन पडशील. शाप झाला ब्रह्मदेवाचा आणि मग गडबडा 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 लोळू लागली. महाराज, मी तुमची धर्मकन्या समजा, माझा गुन्हा झाला, माफ करा देवा, मला उशाप द्या. दया आली ब्रह्मदेवाला. एवढी गुणवान, एवढी कामाची, एका नालायक गोष्टीमुळे हिला मला शाप द्यावा लागला. तिला सांगितलं, नालायके, माझा शाप खाली जाणार नाही. तुला आजपासून 80,000 वर्ष गार होऊन फिरावं लागल. पण तुला एक आशीर्वाद देतो. गार होऊन आकाशात इकडं तिकडं फिरलीस तर गिरट्या होतील, नुसत्या गिरट्या. पण जर सप्त मोक्षपुऱ्यापैकी पहिली मोक्षपुरी अयोध्या आहे, त्या अयोध्येवर जर तू फिरलीस तर त्या गिरट्या होणार नाही, प्रदक्षिणा होतील. जर अयोध्येच्या वरून फिरलीस त्या प्रदक्षिणा आहे. आकाशात फिरू नको. 80,000 वर्ष तर तुला गाईचा जन्म भोगावाच लागेल. ऐकायला लागले सगळे व्यवस्थित. काही लोकांचं असं म्हणणं आहे मला, ते वाईट वक्त खाण्यात पाप असेल, पण दारूत काय पाप आहे? त्यांना रामायण ऐकावं. काय पाप आहे? 80,000 वर्ष. म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला विनंती केली होती, पण कबूल केलं माझ्या दादानं की मी आता वाल्या नाही महाराज, आता वाल्मिक होणार म्हणून. टाळ्या वाजवा एकदा. आणि मंडपात कबूल केलं की महाराज झालं ते झालं, आता होणार नाही. इतकं आंबट पाणी खराब येते. 80,000 वर्ष तिला घार व्हावं लागलं आणि आकाशात फिरू लागलं. पण आकाशात ब्रह्मदेव म्हणले, फिरू नको, मोक्षपुरीवर फिर. मोक्षपुरी अयोध्या आहे. आजपासून 80,000 वर्षानं तिथं पुत्रकामेष्टी यज्ञ होणार आहे दशरथाचा. आणि पुत्रकामेष्टी यज्ञात प्रत्यक्ष यज्ञ नारायण प्रसाद घेऊन वर येतील. वशिष्ठ ऋषी प्रसादाचे 3 भाग करतील. त्यात पहिला भाग त्या माऊलीच्या हातावर तू जाऊ शकत नाहीस. ती जगत जननी कौशल्या माता आहे, तिचा अधिकार मोठा आहे, तिथे जाऊ नकोस. दुसरी सुमित्रा आहे, ती भक्तिमती आहे, तिथेही तुझा अधिकार नाही.
त्याच अयोध्येत तिसरं एक गिराईक आहे तुझ्यासारखंच. तिच्या हातावर प्रसाद जाईल, ती रुसेल. तू तिच्या हातावर जाऊन बैस, तिच्या हातावरचा प्रसाद उचल. ऋषमुख नावाच्या पर्वतावर केशरी नावाच्या वानराची बायको अंजनी तपश्चर्या करत असेल. थोडा बघेत नामदेवांचे प्रमाणे जास्त होतील. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी आठवीला आदरली सदाशिव. ती अंजनी जप करत होती, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तपाची अंती शिव झाला प्रसन्न. तपश्चर्या पूर्ण झाली. भगवान शंकर पुढे येऊन उभे राहिले. माय काय मागायचंय तुला? तिनं सांगितलं, भगवान तुमच्यासारखा पुत्र व्हावा ही एवढीच इच्छा आहे. भगवान शंकर म्हणले, या जगात माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, मीच आहे. मीच तुझ्या पोटी येतो. काय आभागी म्हणू का भाग्यवान म्हणू त्या कैकेयीला तिच्या हातावर जो प्रसाद दिला होता ना, त्याच्यात भगवान शंकराने प्रवेश केला होता. ते भगवान शंकर होते. पण आभाग्याशी कैची कळेल ही मात. या घारीला ब्रह्मदेवानं सांगितलं होतं, तो तिच्या हातावरचा प्रसाद उचल आणि अंजनीच्या हातात नेऊन घाल. अंजनीच्या हातात नेऊन घातला की तो घार जन्मातून मुक्त होशील. आणि एरवी आकाशात जर फिरशी तर त्या नुसत्या गिरत्या होती. अयोध्येभोवती फिर. काम सारखंच असतं, फळ वेगळं वेगळं. ज्ञानोबांच्या 3 ओव्या मी चिंता न करता तुमच्या पुढे ठेवतो. 3 ओव्या एकाच अर्थाच्या आहेत. ज्ञानोबा म्हणतात, शिळाका शिदोरिया दाटणे एकची धनंजया परी जे मिळता विसाव्या मिळजे ते घेपे. आपण असं करू, तुमच्या डोक्यावर 20 किलो जिलेबी देऊ विलासराव. आणि बाबा तुमच्या डोक्यावर 20 किलोचे गोटा देऊ दगड. तुमच्या दोघातून ओझं कोणाला जास्त होईल? हा, दाटणे एकची धनंजया. 20 किलो जिलेबी आहे आणि 20 किलोचा दगड आहे. ओझं सारखंच, पण फायद्यात कोण राहील? जिलेबीवाला. हे कळतं ना. तसं ब्रह्मदेव म्हणतात, इकडे तिकडे फिरशील तरी फिरावंच लागणार आहे. आणि अयोध्येच्या भोवती फिरशील तरी फिरावंच लागणार आहे, पण ते पुण्य होणार. दुसरी ओवी ज्ञानोबांची अशी आहे, अगा उजू वाटा चालावे तरी पायाची शिनवावी, ना आडराने धावावे तरी त्याची. सरळ रस्त्याने गेलं तरी प्रवास झाल्यावर पाय दुखणारच. आणि आड वाटेने जर पळालं तरी. पण बरं कोणतं राहील? सरळ वाटेने चालणार. तिसरी ओवी जरा खतरनाक आहे, सांगू का नको? सांगू. धर्मपत्निका धांगडी पोषिता जरी एकची ओढी तरी का परवडी आणावी अंगा. धर्मपत्नी म्हणजे देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं जिच्याशी लग्न लागलंय तिला धर्मपत्नी म्हणतात. आणि धांगडी म्हणजे ठेवलेली बिना लग्नाची. वागवायला दोन्हीला खर्च सारखाच आहे, त्रास तर दोन्हीला होणार. धर्मपत्नी जरी वागवायची तरी खर्च तर येणारच, आणि धांगड वागवायची तरी खर्च तरी येणार. पण बरी कोणती राहील? धर्मपत्नी जर वागवली, धर्मपत्नीपासून संतती झाली, वजनदार सोयरे तुमच्या दारात उभे राहतील. लग्न करता का? आणि धांगड जर वागवली आणि तिच्यापासून जर संतती झाली तर चांगला सोयरा दारात उभा राहणार नाही. ते म्हणतील तुमचं तुम्ही पहा. म्हणजे चांगलं होईल ते केलं पाहिजे का वाईट होईल ते केलं पाहिजे? ही तर घात आपल्या हातातच आहे. काय करायचंय हे आपल्याला ठरवायचंय. त्या घारीला सांगितलं, इकडे तिकडे फिरू नकोस, अयोध्येच्या भोवती फिर. म्हणून तेव्हापासून 80,000 वर्षापासून ती घार फिरत होती. वाट पाहे बाहे निघाली, वाट पाहे बाहे निघाली, हे बोली हात, वाट पाहे बाहे निघाली, वाट पाहे बाहे निघाली, हे बोली हात, वाट पाहे बाहे निघाली. पंढरीची माते दृष्टी
भोवती 80,000 वर्षापासून फिरत होती आणि वाट पाहत होती माझा बाप इथं जन्माला येणार आहे आणि मी घात जन्मातून मुक्त होणार आहे. म्हणून आज यज्ञनारायणांनी अशी सूचना दिली की पटकन याचे 3 भाग करा, चटकन ते निराण्यांना खायला द्या, नाही तर बीड टपलेलं आहे. शृंग ऋषीनं ऐकलं आणि बुद्धिवान शृंग ऋषी त्यांनी विचार केला हे भानगडीचं काम आहे. एक तर या प्रसादावर विघ्न आहे आणि दुसरी गोष्ट भाग करायचे राजाच्या राण्यात 3 येतात. तुकाराम महाराजांनी गातात असं एक प्रमाण कोणी अंगावर ओढून घेऊ नका बरं. पण तुकोबा मी तरी काय करू, तुकोबाराकडे जा तुम्ही, काय असं लिहिलं म्हणा. तुकोबारा म्हणतात एका पुरुषा दोही नारी पापसे जाते घरी पाप नगे धुळावे लागे तेने तेथे जावे एका पुरुषा दोही नारी पापसे जाते घरी पाप नगे धुळावे लागे तेने तेथे जावे शृंग ऋषीने विचार केला जर एका पुरुषाला 2 बायका असतील तर तिथं पाप असतं. दशरथाला किती आहे? आता 700 सोडून द्या, ते रे 3 तर येतात ना, म्हणजे 2 असल्या तरी पाप होतं. इथं 3 येत, 2 दीड 3 म्हणजे 1.5 पाप या घरात जास्त आहे. आपण हस्तक्षेप करू नये. साधूचं असं असतं मला गाव जळाला आणि मारुती निराळा. नमाम कर्माणि लिंपन्ति नमे कर्म फले स्वा इतिमाम यो विजानाति कर्म भेर्न सबद्यते.